नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आज सानूचा स्कूलचा पहिला दिवस आहे. आता तिची स्कूल चालू झाली आहे. तर आज एवढी घाई आहे. सकाळी बाजारात पण गेले होते, सगळा वेळ झाला, पण आता वेळेवरच आहे. तर बघा कसं रेडी झाली ती. सानू हाय कर सगळ्यांना आणि बॅग घे. आता चल, स्कूलमध्ये जायचं ना आपल्याला. बघा 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 बघा, अरे बापरे, एक मिनिट. मी देते लटकून. माझे शूज आणती का? घालता येतं का बेटा तुला? मी घालून देऊ? आता सानूला स्कूलमध्ये सोडलंय. ती एवढी घाई गेली की व्हिडिओच नाही काढता आला मला. चला, आता हनुमानाचं दर्शन घेतलंय, आता जातो घरी. फुल ऑफ एक्साइटेड होती स्कूलमध्ये जाण्यासाठी ती आज. चला आता. आत्ताच घरी आलोय आता, आणि जाताना एवढी घाई झाली तर सानूसाठी एक पार्सल ऑर्डर केलेलं होतं, ते सुद्धा आलं. तर आता तिच्यासाठी सरप्राईज आहे. आणि आज ती अजिबातच रडणार नाही आहे स्कूलमध्ये, कारण आता अगोदरच तिला सवयसुद्धा लागलेली आहे. आणि तिच्या समोरच पार्सल आलं तर ती एवढी खुश होती. तिला सांगितलं तर आता प्रॉमिस घेऊन गेलेली आहे की मम्मी अजिबात नाही रडणार, तिथून आल्यावर मी झुला खेळणार आहे. तर सानूसाठी एक झुला ऑर्डर केला आहे. तर आत्ताच आलं आहे, तर दाखवते तुम्हाला आता. आणि तिथे स्कूलमध्ये एवढी घाई होती त्या मॅमना, काही मुलं कसे मम्मी पप्पाला जास्त बाय बाय वगैरे करत बसले की लगेच रडायला लागतात, आणि त्यांना आतमध्ये जाऊ वाटत नाही स्कूलचा पहिला दिवस असल्यामुळे. तर त्यामुळे तर मॅम पटपट आतमध्ये घेत होत्या गेटच्या, आणि मग तिथे काही मला शूटच नाही करता गेली तिची रिॲक्शन. तसं मी शॉर्टसाठी केलं आहे, तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसेलच. तर चला, ते हा झुला आला. आता बघू कट करून कसा येतात. खोलाव याला. कसं म्हणतं काय माहिती. एवढ्या दिवसापासून तिला एवढा झुला आवडतोय ना, बऱ्याच वेळा म्हटली होती ती, म्हणून तिच्यासाठी ऑर्डर केलाय. आणि असं नाही आता झुला संपला, अजून काही नव्या फरमाईश येईल हे झाल्यावर. हे काय थोडं पूर्ण खोला, गाठ खोला. असा आहे झुला. त्यासोबत हुक्स पण येणार होते ना, आले नाही का? हो का? छान आहे का? म्हणजे तिच्यासाठी पण होऊन जातो आणि आपण सुद्धा बसू शकतो त्यात. त्यामुळे मी हा ऑर्डर केला. छोट्या मुलांचा ऑर्डर केला असता ना, तर मग त्यात एखाद्या वेळेस आपण बसलो तर नसतं जमलं. छान आहे. ब्लॅक कलर, यामध्ये व्हाईट कलर जास्त घेतात लोक, पण मी व्हाईट यामुळे नाही घेतला की मळाला तर लगेच दिसतो आणि मुलं कसं भरके वगैरे हात लावतात, त्यामुळे ठीक आहे ना, एवढा काही वाईट नाही. क्वालिटी आवडला. इथे काय दोरी काय थोडी अजून, मी तरी अजून पाहिजे होतं थोडा छान. हो ना, हे थोडं लूज आहे, असं टाईट नाही आहे एकदम. हा, त्यात पिलो वगैरे टाकावं लागल. असं होतं ते बसलं की छानच आहे. बसलं की व्यवस्थित होतं. हे एवढं मजबूत नाही बांधलेलं इकडनं. आहे ते व्यवस्थित ठेवायचा मग. चला, यांना आवडलाय आणि ठीकच आहे. थोडं अजून बेटर होऊ शकली असती त्याची क्वालिटी, पण ठीक आहे आता असो.
आता त्याला हुक्स देणार होते पण दिले नाही, आता बाहेरून आणावं लागेल ना. ती तर खूप खुश होणार आहे. तिची रिॲक्शन मी नक्की कॅप्चर करेल आल्यावर, की कशी तिची रिॲक्शन म्हणून. नाही आल्या ना हुक. चला आता हुक बाहेरून आणावं लागेल. आणि आता तिच्या सकाळच्या घाई गडबडीत मला तर आज असं वाटत होतं की माझी स्कूल माझाच पहिला दिवस आहे तिच्यापेक्षा. पण आता माझा नाश्ता वगैरे सुद्धा करायचा राहिला आहे. तिचं सगळं करून दिलं, नाश्ता करून दिला. तिला ग्रेप्स खूप आवडतात तर टिफिनमध्ये ग्रेप्ससुद्धा दिले. आता एकदम खुशीत गेली आहे. आता बघू, आज पहिल्यांदा ती 2 तास थांबणार आहे. तसं स्कूल 3 तासची असते, पण त्या मॅम बोलल्या की 1 वीक थोडं पहिले 2 तास आणि मग नंतर आपण 3 तास करू. म्हटलं ठीक आहे चालेल, मुलांसाठी सोयीस्करच आहे ते. तर बघू आता रडते की काय. 2 तास आहे पहिल्यांदा. तर आता चला, आता मी नाश्ता करून घेते. होईलच परत तिची यायची वेळ. झाले 20 मिनटं तर गेले. आज ना नाश्त्यामध्ये सिंपल पटकन होईल असे पोहेच केले होते. यांचा नाश्ता झाला आणि सानूचाही झाला, पण मीरा आली होती तिच्या आवरण्याच्या घाई गडबडीत. चला आता नाश्ता करून घेते. आता याला अगोदर हुक्स आणावं लागेल झुल्याला, नाहीतर ती आल्या आल्या रडत बसेल लावला नाही म्हणून. हो चला. आता झाला मॅडमचा टाईम स्कूलमधून आणायचा. आता 2 तासात मी, तसं तर अर्धा तास येऊस तरच गेला होता. आणि त्यानंतर मग कपडे धुतले, भांडे गॅसचा ओटा आवरला आणि झाडून फरशीसुद्धा केलं. आणि अजून पण राहिलेलं आहे सकाळचं, भाज्या वगैरे आणल्यात. आता तिला आणल्यावरच निवडेल मी. तसे तिचे पप्पा आहेत आज घ्यायला, पण त्यांना म्हटलं मी सुद्धा येते, मला बघायचं आहे ती पहिल्या दिवशी काय करते. ती नेहमी कंप्लेंट सांगते, मम्मा मी आज थोडंसं रडले, मी हे केलं ते केलं. म्हटलं मला तिची रिॲक्शन बघायची आहे, तर मी सुद्धा येते. आणि तिच्यासाठी झुला लावून ठेवला तिच्या पप्पांनी. हे बघा, ते कडी बाहेरून ते घेऊन आले आणि मस्त लावून दिला. आता बघा आल्यावर किती खुश होईल ती. एवढ्या उन्हात पण ट्रॅफिक आहे. And the staff knows ki once they get habitual, once we give them the stickers, then you can put the stickers. But tab tak please label. Veer. Ada. Sanvi, कम Risai. क्या दिए? ऋषिका. चलो. अरे वा, स्माइली लावली सानूनी. इथे सावलीमध्ये चल. ते दिलं का? ओके. माझी मम्माकडे बघ, अशी सावलीत उभी राहू. अरे वा, टिक्का सुद्धा लावला तू. रडली बेटा तू नाही ना? आणि हे काय केलं? कुणी दिलं? मॅमनी. बघू मला काय हे कोणी दिलं? वी आर रेडी टू शाईन. ओके. मॅम म्हणायचं. मॅम काय म्हणायचं? स्माइली लावलं सानूनी. गुडगल झाली सानू हो ना? काय झालं? काय नाही दिलं. चॉकलेट ते तिच्या पप्पांनी दिला. तुझ्यासाठी सरप्राईज आहे मोबाईल मध्ये बघ. ए सानू, तुला सरप्राईज आवडेल ना? कसं हसणं चाललं व्हिडिओत बघून. तसं नाही करू. हे काय लिहिलं तू मॅमनी? अरे वा, पेन्सिल पण दिली. अरे सानूला पेन्सिल पण मिळाली. आणि टिक्का कोणी लावला? मॅमनी. ओके. तू खुश आहे मग? रडली नाही ना? खूप गुडगल झालं माझं पिल्लू हो ना? आईला फोटो पाठवायचे ना आपल्या व्हिडिओ. तिथे काय लागलं? अगोदरच लावलेलं. चलायचं आता घरी. काही नाही, तू मारून घेतलेलं आहे ना. नख मारलं. आता सानू घरात येते. तिची रिॲक्शन घेण्यासाठी हे केलं मी. ते बघा कसे डोळे लावून आली. आवडलं? बस बसता येतं का?
ये थांब थांब, पिलो लावा त्याला, पिलो. किती दिवसाचा नाद सुरू होता ना सानूचा. खुश, हॅपी. आवडला तुला बेटा? पा कोणाला देणार? कोणालाच नाही. आणि झुला कोणा ऑर्डर केला? आणि मग पप्पाला तर पा दिली पाहिजे ना. मला वाटलं पा घ्यायसाठी सुटली. पनी देत मला एक. मी देईन. झुला तूच घ्यायच्या स्वतः. मला पदे अगोदर. आता हे काम होईल एक्स्ट्राचं, झुला द्यायचा. खेळते तितकीच. नाही त्याच्यात नाही टाकू. त्याच्यामध्ये नाही टाकू काय, खराब होऊन जाईल ते. आवडला ना? भारी आहे ना? छान आहे. योग्य राहतं. थांब. आणि मला अरे मीच ऑर्डर केलं बेटा. पप्पाला विचार. मम्मीने ऑर्डर केला. मी केला. पाहिली का, मला का देऊ म्हणती. सकाळी ना भाज्या आणल्या होत्या, तर आता या सानूच्या स्कूलच्या घाईघाईत ते तशाच निवडायच्या राहिल्या. सकाळी जर मी निवडत बसले असते ना, तर मग माझा बराच वेळ त्यात गेला असता. तर मी त्या तशाच ठेवल्या. हे बघा, 2 पिशव्या आणल्या होत्या. काल फुलं नव्हती देवांना, तर फुलं सुद्धा आणली. ही इकडे भाज्यांची पिशवी आहे आणि इकडे खूप सारे बटाटे आणलेत मी. आता बघू याचे चिप्स कधी याचा मुहूर्त लागतो. तसं तर माझा उद्या करायचा विचार आहे. बघू आता. 5 किलो आणलेत मी. भरपूर होईल त्यात 5 किलोमध्ये. आणि आता भाज्या काढून घेते. केळी तशीच आहे सकाळपासून. काय बेटा, भेंडी अगोदरची पण खूप होती, तर तरी पण आणली, कारण आता सानूला टिफिन द्यायला लागेल. आणि परत मग एखाद दिवशी जर वेळेवर नसलं तर म्हटलं असो एक्स्ट्राची. 4 दिवस तरी काय ते खराब होत नाही. आणि ह्या बॉक्समध्ये तर सुकतच नाही, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता मला उद्यापासून ते एक काम लागेल, लवकर टिफिन करायचं. तसं तर यांचा होतोच, पण तिचा वेळ एकदम परफेक्ट आहे शाळेचा. 10:30 ते 1:30 पर्यंत आहे, पण सध्या 12:30 पर्यंत आहे. नंतर मग 1:30 वाजेपर्यंत होईल. अगोदरची कोथिंबीर होती, आता याला घासूनच काढते. फुलं पण ठेवून देते. आता त्या सगळ्या भाज्या तर फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या, या सुद्धा निवडून घेते. आणि समोर आली आहे मस्त भाज्या निवडायला. मस्त बिग बॉस लावलं आहे टी व्हीवरती. म्हटलं बिग बॉस बघता बघता निवडू, म्हणजे की पटापट होऊन जाईल. आणि असं टी व्ही बघता बघता जर निवडायला घेतलं तर त्या भाज्या निवडण्याचं काहीच वाटत नाही. आणि तसं जर फक्त भाज्या निवडत बसायचं तर खूप म्हणजे खूप बोर वाटतं मला तरी. आणि आता यानंतर भाज्या निवडणं झाल्यानंतर मला दळण पण करणं आहे, म्हणजे फक्त चाळणं आहे, त्याला चाळणीतून गाळणं आहे. आणि यांचे कपडेसुद्धा प्रेस करणे, माझेसुद्धा करणे. तर आता बरेच काम आहे, पण ते जर दाखवत बसले तर व्हिडिओ खूपच लाँग होऊन जाईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून सांगा. आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.